नमस्कार मंडळी, मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट असे अळूच्या पानांची भजी। व्हेज थाळी असो किंवा पुरणपोळीची थाळी, दोघांचीही शान वाढवणारी अशी ही कुरकुरीत भजी आहे। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर इथं मी 10 पानं अळूची घेतलेली आहेत। पानांची साईज लहान मोठी आहे। स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून टाकले आहे 2 ते 3 पाणी आणि पाणी निथळून घेतलेलं आहे। आता यांना अशी बाजू ओळवायची अर्ध्यामध्ये आणि मध्यभागी याला कट करायचं आहे आणि कट केलेला जो भाग आहे त्याला एकमेकांवर असं ठेवायचं आणि पातळ अशा स्लाइस कापून घ्यायच्या आहेत। जसं आपण खेकड्या भाजीसाठी कांद्याला कापतो पातळ, तसंच याला आपल्याला असं कापून घ्यायचं आहे। जास्त चुरा करायचं नाही, असं लांबट कापलेलं आहे असंच राहू द्यायचं। याच्याने आपली भजी खूप छान लच्छेदार बनते, मस्त कुरकुरीत बनते। तर बघा छान असं कापून झालेलं आहे। आता आपल्याला एक बेसिक मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी मी इथं 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याचसोबत 1 इंच अद्रकचा तुकडा, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि 1 चमचाभर एवढं जिरं घेतलेलं आहे। याला आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे जाडसर। ह्या ठिकाणी तुम्ही धनेही टाकू शकतात, पण मी धने हाताने क्रश करून टाकणार आहे। आता हे वाटण कापलेल्या अळूच्या पानांमध्ये टाकून देऊ। आता इथं मी 1 चमचाभर लाल तिखट घेतलेला आहे। आपण हिरवी मिरचीही घेतली होती। पाव चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेले आहेत। ओवांना हाताने असं क्रश करून टाकायचं, चोळून टाकायचं, म्हणजे छान याचा सुगंध येतो। आता 1 चमचाभर धने मी घेतलेले आहेत आणि हाताने असं चुरून टाकत आहे। असं जाडसर धने टाकल्याने ही भजी खूप छान लागते चवीला। आणि सगळ्यात मुख्य मेन वस्तू म्हणजे सफेद तीळ 1 चमचाभर मी इथं घेतलेले आहे। अळूच्या पानांची खरी शान याच्यावरच आहे, तीळ। आणि चवीनुसार मीठ टाकायचं, चमचाभर मी इथं मीठ घेतलेलं आहे। सर्व जिन्नस आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। मिठालाही पाणी सुटतं, पाण्याचा इथं वापर करायचा नाही आहे। आणि अर्धा चमचा सुरुवातीला मी बेसन पीठ घेत आहे, ते टाकलेलं आहे। बाकीचं नंतर टाकायचं आहे। वाटलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलेलं होतं, त्याचं ते थोडं लागलेलं आहे, त्याला पाणी टाकून घेतलं आहे। साधारण 2 ते 2.5 चमचा एवढं पाणी होतं, ते टाकून मस्त कुस्करत आपल्याला याला मिक्स करायचं आहे। आणि उरलेलं अर्धा कप बेसन टाकायचं आहे। 10 पानांसाठी मला इथं 1 कप बेसन लागलेलं आहे आणि थोडंसं मी इथं पाणी टाकते। साधारण 1 ते 1.5 चमचा एवढं मी पाणी टाकलं आहे। तर टोटल मी 3 ते 3.5 चमचा एवढं एक्स्ट्रा पाणी घेतलेलं आहे। पाणी खूप जास्त टाकायचं नाही आणि हे जे भजीचं बॅटर आपण बनवतो ते पातळही करायचं नाही। जितकं घट्ट तितकी कुरकुरीत आपली ही भजी तयार होते। तेल चांगलं कडकडीत गरम करून गॅस मीडियम ठेवला आहे आणि आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे। भजी काढल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि भजीला सुरुवातीला 2 मिनटं असंच पडू द्यायचं, सेट होऊ द्यायचं आणि मग तिची साईड पलटायची आहे। तर 2 मिनटानंतर मी साईड तिला पलटून घेतलेली आहे। असंच अलटपलट करत आपल्याला 4 ते 5 मिनटासाठी भजीला मोठ्या गॅसवर तळून घ्यायचं आहे। नंतर गॅस इथं कमी करायचा नाही, मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचं, म्हणजे तेलकट भजी होत नाही। मस्त रंग येऊ द्यायचा आहे, तांबूस रंग, अशी खरपूस अशी जी भजी तयार झाल्यानंतर जाळीच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। ज्याच्याने एक्स्ट्रा तेल असेल तर ते निघून जाईल आणि भजी काढल्यानंतरही पेपर किंवा टिश्यू पेपरवरही तुम्ही भजी ठेवू शकतात। तर ही आपली भजी तयार झालेली आहे। तर अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी ही अळूची भजी तुम्हाला कशी वाटली, आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही आवाज ऐकू शकतात, अतिशय कुरकुरीत आपली ही भजी तयार झालेली आहे। चला तर मग भेटूया असेच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित। बाय बाय।